नमस्कार. होळी 2026 बद्दल यावर्षी खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणी म्हणतं होळी 2 मार्चला आहे, कोणी 3 मार्च सांगतंय, तर काही जण 4 मार्चची तारीख सांगत आहेत. पण थांबा, जर आपण चुकीच्या दिवशी होळी साजरी केली तर त्याचे धार्मिक परिणाम होऊ शकतात का? हा प्रश्न सध्या लाखो लोकांच्या मनात आहे. आज आपण अगदी शांतपणे आणि शास्त्रानुसार समजून घेणार आहोत की नेमकी होळी कधी साजरी करावी. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीवर आधारित असतो. पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्ण दिसतो तो दिवस. परंपरेनुसार पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं आणि त्यानंतरच्या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण पौर्णिमेनंतर लगेचच येत आहे एक विशेष खगोलीय घटना. 2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमा 2 मार्चला सुरू होते आणि त्या रात्री पौर्णिमा तिथी अस्तित्वात असते. म्हणून शास्त्रानुसार 2 मार्च 2026च्या रात्री होलिका दहन निश्चित आहे. या बाबतीत कोणताही संभ्रम नाही. आता खरा प्रश्न सुरू होतो 3 मार्चचा. कारण 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण येत आहे. चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. आणि इथेच सुरू होतो खरा संभ्रम. कारण ग्रहण आणि उत्सव एकाच काळात आले तर काय करायचं? धार्मिकदृष्ट्या ग्रहण काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. ग्रहणाच्या आधी सूतक काळ सुरू होतो. सूतक म्हणजे असा काळ ज्यामध्ये शुभ कार्य, उत्सव आणि आनंदाचे कार्यक्रम टाळावेत असे धर्मशास्त्र सांगते. धर्मशास्त्रानुसार ग्रहण काळात वातावरणातील ऊर्जा बदलते असे मानले जाते. म्हणूनच या काळात देवपूजा थांबवली जाते, अन्नावर नियम पाळले जातात आणि शुभ कार्य पुढे ढकलले जातात. होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तो आनंद, एकता आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. म्हणून ग्रहण असलेल्या दिवशी रंगांची होळी खेळणे योग्य मानले जात नाही. यामुळेच अनेक धार्मिक तज्ज्ञ आणि पंचांगानुसार असा निष्कर्ष काढला गेला आहे की 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे त्या दिवशी रंगांची होळी खेळू नये. म्हणून रंगोत्सव 4 मार्च 2026 रोजी साजरा करणे अधिक योग्य मानले जात आहे. काही कॅलेंडर फक्त तिथीनुसार 3 मार्चला होळी दाखवत आहेत, पण ते ग्रहणाचा धार्मिक परिणाम विचारात घेत नाहीत. यामुळेच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण जर आपण शास्त्र, ग्रहण आणि सूतक यांचा एकत्रित विचार केला तर स्पष्टपणे असे दिसते. 2 मार्च 2026 होलिका दहन, 3 मार्च चंद्रग्रहण आणि 4 मार्च 2026 रंगांची होळी ही योग्य आणि शास्त्रानुसार माहिती आहे. चुकीच्या तारखांवर विश्वास ठेवू नका आणि ही माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. तुमच्या भागात होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाते? कॉमेंट करून जरूर सांगा. आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम.